असतो, तर तो संस्कार व जीवन मूल्यांचा शिल्पकार असतो. अशा सर्व शिक्षकांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे हृदयापासून स्वागत करते आणि माझ्या सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होते, वंदन करते. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी व आयोजनामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी श्री भोसले सर यांनी प्रास्ताविकासाठी विनंती. तो राधाकृष्णन सुद्धा एक शिक्षक असल्यामुळं आणि शिक्षकांच्या बद्दल त्यांच्या मनात आपुलकी, प्रेम इत्यादी भावना असल्यामुळं त्यांची आठवण म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. आणि हाच शिक्षक दिन आज संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक शाळेचा जो मोठा वर्ग आहे, तो मोठा वर्ग, त्या वर्गातील मुलं अध्यापक छात्र म्हणून या ठिकाणी काम करत असतात आणि तो दिवस आनंदाने साजरा करत असतात. तर शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक पैलू पाडत असतो. जसं हिरा असतो, हिरा हा गोल असतो, पण त्या हिऱ्याला जो हिरेकार असतो तो काय करत असतो, पैलू पाडतो आणि मग तो हिरा चमकत असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही हे आमच्याकडे आलेले हिरे आहेत, न पैलू पाडलेले हिरे. पहिलीमध्ये आलेली जी मुलं आहेत त्यांना काहीच येत नाही बघा, साधी पेन्सिल सुद्धा हातात धरता येत नाही. आणि मग तिथून त्यांच्या या शिकण्याच्या प्रवृत्तीला सुरुवात होते आणि अहोरात्र कष्ट घेऊन तन मन धन संपूर्ण अर्पण करून हा शिक्षक जे आहेत ते आपलं योगदान या विद्यार्थ्यांना घडवण्यात देत असतात. आता तुम्ही बघितलं असाल, कोरोना काळामध्ये मोबाईलवरती शिक्षण होतं की नाही? मोबाईलवरती शिक्षण होतं, पण तो जो जिव्हाळा आहे, ती आपुलकी आहे, जो जिव्हाळ्याचा स्पर्श आहे, तो मोबाईल मधून मिळू शकत नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर एका डॉक्टरांच्याकडे गेलात आणि डॉक्टर तुम्हाला जवळ बसून ज्या वेळेला बोलत असतात बघा आपुलकीनं मायेनं, त्यावेळेला आपला अर्धा हजार बरा होतो की नाही? अर्धा हजार बरा होतो. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये येत आहे आणि शिक्षक तुम्हाला जवळ घेऊन, म्हणजे पहिली दुसरीला मुलं रडत असतात. आता तुम्ही बघितलं असेल जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये की मुलं रडत होते, पण शिक्षकांनी त्यांना मायेनं जवळ घेऊन त्यांच्या प्रेमानं पाठीवरनं हात फिरवून त्यांना शिकवायला सुरुवात केली. तो जो आपुलकीचा जिव्हाळाचा जो स्पर्श आहे तो दुसरीकडे कुठं मिळत नाही, फक्त तो शिक्षकांच्या जवळच असतो. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ या मागे नसतो. असा हा शिक्षक प्राणी आहे आणि यांचा गौरव करण्यासाठी हा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला जातो. आज आपल्या शाळेतले बरेच विद्यार्थी या ठिकाणी आज शिक्षकांची भूमिका पार पाडलेली आहेत आणि त्यांचेच मनोगत आज आपण ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर इथं बसलेल्या मुलांनीही काही भाषणं पाठ करून आलेले आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाषणं केलेली आहेत, तयारी केलेली आहे. त्यांची देखील भाषणं आपण आज ऐकणार आहोत. आणि एवढं बोलून मी पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करावी. अनुभव होईल. शिक्षकांप्रती असलेले आपुलकीचे शब्द आणि शब्दरूपी. शिक्षकांप्रती असलेले आपुलकीचे शब्द आणि शब्दरूपी वंदना करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी प्रतिनिधी स्वरूपात मी काही विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. माझे नाव आरोही आहे आणि मी दुसरीत शिकते. आज 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. धन्यवाद. ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना, प्रत्येकाच्या मनातील एक कोपरा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी शिवण्या चौगुले, इयत्ता 4ची विद्यार्थिनी. आज दरवर्षी आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते एक शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. ते
शिक्षक होते. जाता जाता एवढेच म्हणेन की गुरुविना नाम हे ज्ञान, गुरुविना नाम हे सन्मान, गुरुविना नाम हे ज्ञान, गुरुविना नाम हे सन्मान. तसेच आमचे गुरुजी महान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नंतर 4थी मधील तनिष्का आपले मनोगत व्यक्त करेल. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच करतो. सर्वांना नमस्कार. माझे नाव तनिष्का सचिन गंगाधर आहे. मी आता 4थीत शिकते. आज 5 सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. दर साल आपण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. अहो शिक्षक म्हणजे काय हो? तर शिक्षक म्हणजे आपल्याला अंधारापासून प्रकाशाकडे नेणारे शिक्षक. तर आपले अक्षर वळणदार करणारे शिक्षक. धन्यवाद. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान तत्वज्ञ, शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अमूल्य आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतात, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याला व्यक्तिमत्वापासून योग्य आकार देऊन चांगला माणूस घडवतात. शिक्षक फक्त विद्यार्थ्याला शिकवत नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करतात. जीवनात कसे वागावे हे सांगतात. शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी सेवेचा आहे. या खास दिनी मी सर्व गुरूंना वंदन करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आम्हाला टीचर शिक्षक व्हायची संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू. चांगलं वाटलं. सर्व मुलांनी म्हणजे शिकवताना लक्ष देऊन काळजीपूर्वक प्रतिसाद दिला. कोणी दंगाहेन वगैरे असं केला नाही. सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते संस्कृती पाटील. 7वी ब व 7वी अ वर्गामुळे मी मुख्याध्यापक झाले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सर्व मुलांनी खूप चांगले सहकार्य केले. आम्हाला शिकवण्याची सर्व शिक्षकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.